नमस्कार, कसे आहात? मजेत ना? हसताय ना? मास्क लावताय ना? सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडताय ना? हेच सांगण्यासाठी घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, खूप छान वाटतंय की गेल्या 2 भागांमध्ये येऊ कशी तशी मी नांदायला या आपल्या लाडक्या मालिकेतले हे सगळे कलाकार या मंचावरती आलेले आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर आता येणार आहे उदय साळवी सरांकडे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. इतकी सुंदर तुम्ही ती भूमिका करताय आणि झी मराठीवर याआधी जय मल्हार तुम्ही केली होती किंवा त्याही आधी केली असेल आणि आता ही भूमिका, काय सांगाल? ही व्यक्तिरेखा आपण चाळीत किंवा बरेच ठिकाणी बघतो की कुटुंब प्रमुख मुलीसाठी काहीही करणारा. पण मी जेव्हा माझे सीन बघितलं तर मला माझीच दया यायला लागली. एवढं मला वाईट वाटायला लागलं, हे कसं काय होऊ शकतं एवढं. तर मला काही मित्रांनी विचारलं, यार किती महिन्यात तू आता आम्हाला हे करणार आहेस, रडवणार आहेस. तर जर ही भूमिका लोकांना आवडत असेल, चांगली होत असेल, तर निश्चितपणे आमची पूर्ण टीम, क्रिएटिव्ह, लेखक सगळेच आणि आमचे डिरेक्टर यांचा फार मोठा सहभाग आहे. वा 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 वा. पण आज ही व्यक्ती इथे आहे म्हटल्यानंतर एक गोष्ट मला आज सांगायची आहे, जी प्रेक्षकांनाही नवीन असेल, तुम्हा सगळ्यांनाही नवीन असेल. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कॅमेरा फेस केला, पहिला सीन केला तो उदय सरांच्या बोलण्यात. पहिला सीन माझ्या आयुष्यातला. गोष्ट खूप गोड आहे, मी सांगतो तुम्हाला. हलकी फुलकी मालिका होती, पण त्या गावातले ते विलन होते. थोडक्यात 2 पार्ट्या असतात, त्यातले एक पार्टीचे ते विलन होते आणि त्यांच्या बरोबर एक असणारी एक व्यक्तिरेखा माझी होती. मी सतत त्यांच्या बरोबर. बर, मी पोरकटच दिसत होतो तेव्हा, आताही दिसतो, तेव्हा तरी काय दिसत असणार आहे. तर मी तसा त्यांच्या बरोबर सतत. आता मला असं सुरुवातीला वाटायचं की आपल्याला बऱ्यापैकी जोरदार रोल आहे, मी काय करून दाखवतो आणि काय नाही. तर सुरुवातीला मला अर्ध पान डायलॉग, नंतर 2, नंतर 1 डायलॉग वर आलो होतो मी. तसं ते पुढे पुढे गेलं तसं. पण पहिला सीन जेव्हा केला, मला चांगला आठवतोय. पहिलाच सीन आहे तुमचा? म्हटलं हा सर, तुमच्याबरोबर पहिला सीन आणि मी कॅमेरा फेस केलाय. त्यांचं ते वाक्य मला अजून लक्षात आहे. अरे मग तुमची सही घेऊन ठेवायला पाहिजे आता. एक दिवस मी सांगेन की मी याच्या बरोबर काम केलंय. पहिलं काम करतोय, पहिल्यांदा मी डायलॉग बोललोय. ते म्हणाले नाही नाही, मी बोललो तर होणार. अरे वा, किती छान. त्यानंतर मी मुंबईत नवीन होतो. त्यानंतर ट्रेन कशी पकडायची, ट्रेन मधून उतरायचं कसं, कुठे उतरायचं कुठे उतरायचं नाही, कुठे ऑडिशन्स चालतात. मी तुला काही नंबर्स देऊन ठेवतो. त्यांनी मला काही नंबर्स पण दिले होते. आणि काही कमी पडलं तर मी इथे आहे, घरी यायचं. कारण तुझे आई वडील गावी असतात, तुला काही कमी पडलं तर यायचं. मला असं वाटतं की मुंबई सगळ्यांना सगळंच देते, ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. मला हा माणूस दिला त्यावेळेला. नाही, आणि नवीन मुलांना प्रोत्साहन देणारी किती माणसं असतात, असतील, नाही असं नाही, पण त्याचं काहीच अस्तित्व नाही. त्याला इतकं पुश करणं. बापाचा रोल ते आज करतायत, पण बाप तेव्हापासून असं काही नाहीये. कारण यांच्यावर काम करतानाच कळलं होतं की आपल्याला थोडा अंदाज थोडा येतो. म्हटलं पहिला सीन इतका आत्मविश्वास आहे आणि इतका जर असेल तर पुढे हवा येऊ द्या डायरेक्ट. वा सर, पण थँक्यू सो मच. पण तुमच्या दोघांचंही कौतुक करायला पाहिजे. सरांचं कौतुक तर अर्थात आहे, ऑब्व्हियसली करायला पाहिजे की त्यांनी, कारण काय असतं, यशस्वी माणसाच्या मागे 50 माणसं उभी असतात, पण ज्याच्याकडे काही नाही त्याच्या मागे जो उभा राहतो तो खरा मोठा माणूस. त्यामुळे त्यांचं तर कौतुक आहेच आणि तुझंही तितकंच कौतुक आहे डॉक्टर. कारण यश मिळाल्यानंतर हे दिवस लक्षात ठेवणारा माणूसही तितकाच मोठा. राईट राईट, बरोबर. आय थिंक दोघांसाठी एकदा टाळ्या व्हायला पाहिजे. मला तुझा किस्सा सांगतो. मला ह्याच्यावरनं मला आठवला, मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी शूटिंगला गेलो होतो एका मराठी चित्रपटाच्या, तेव्हा मला सबंध दिवस बसायला खुर्चीच मिळाली नव्हती. आणि कशी मागायची म्हणून मी मागितली नव्हती. आणि मी सबंध दिवस उभा होतो सेटवर आणि कोणीच विचारलं नाही खुर्ची. मग कधी झाडाखाली बस, कधी इकडे बस. आणि एक कर्वे म्हणून कॅमेरामन होते खूप मोठे, तर ते म्हणले की आजचा दिवस लक्षात ठेव बेटा, आजचा दिवस कधी विसरू नकोस. आणि जोपर्यंत आजचा दिवस तुझ्या लक्षात आहे तोपर्यंत तुझ्या मागे खुर्ची घेऊन माणूस नेहमी असेल. वा 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 वा. मला अचानक तो दिवस आठवला, कारण ज्या दिवशी तुला बसायला खुर्ची नव्हती त्या दिवशी हा माणूस खुर्ची घेऊन तुझ्या मागे उभा राहिला. आणि आय थिंक त्यांचे आशीर्वाद आणि त्यांची पुण्य आहेत की आज तू या खुर्चीवर बसला. खरंय खरंय. नाही, आता हा सेगमेंट चालूच आहे म्हणून एक गंमत आणखी मी तुम्हाला जादू दाखवतो. एक माणूस खरंच इथे बसला, ज्यांना मी बोलवतो. आमचे कॅमेरामन समोर आहेत, मी त्यांना बोलवतो. मी गंमत सांगतो, या ना सर. मी त्यांना कधीच भेटल्याशिवाय सेटवर येत नाही, पण आज मला पहिल्यांदा त्यांना सेट
आणायचंय वर. या ना या या. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. यांचं नाव आहे शैलेंद्र त्रिवेदी जी. हे आमचे कॅमेरामॅन. खूप कॅमेरे असतात आमच्याकडे, 11-12 कॅमेरे आहेत आणि नेहमी ते इथे तुम्हाला दिसत नाहीत कॅमेरे, पण ते नेहमी इथे आहेत. महाराष्ट्राचा सुपरस्टार आपण केला हा, तेव्हापासून ही व्यक्ती तिथे. माझं पहिलं स्किट झालं महाराष्ट्राच्या सुपरस्टारला, पहिलं स्किट. मी पेशंट होतो आणि त्यात बरं सर हिंदी बोलतात. त्याच्यात माझं फक्त एक वाक्य होतं त्या स्किटमध्ये, फुटलं माझं अपेंडिक्स फुटलेलं असतं. यांनी मला बोलवलं, फुटला, त्यांनी माझं नाव ठेवलं होतं. अरे फुटला तूने मस्त किया. ते अजून पण फुटला कायसा आहे तू, नाव फुटलाच ठेवलंय. फुटला कायसा आहे तू, म्हणलं मस्त आहे सर. तू आगे जाएगा, तू आगे जाएगा, म्हणलं हा. मग मी नेहमी एपिसोडला विचारतो, आज मी एलिमिनेट होणार का, आज तू होएगा ही नाही रे, तू नाही होएगा. असं करत कर बघा निखिल, मी एलिमिनेट का नाही झालो त्याचं कारण आज सांगतो मी तुला. फिनालेच्या आदल्या दिवशी मी विचारलं काय होणार, अरे तू जितेगा. फुटला, तू विनर आहे. सो स्वीट यार. मी विनर झालो. विनर झाल्यानंतर आता काय होणार, अभी तू बहुत बडा शो करेगा. फुटला, देख मैं उधर होएगा. फू बाई फू केलं, तिथं सर होते. बोला था ना मैं तेरे को बनेगा. हवाई उद्यात रोज भेटतो. आता त्यांनी पुढचं प्रेडिक्शन सांगितलं, जुहूला तुझा बंगला असणार. आमीन आमीन. तर मला वाटतं की होईल नाही होईल मला माहिती नाही, पण मला तुम्ही ते स्वप्न रोज दाखवत आहो. मला मजा वाटते त्याच्याबद्दल तुमची. आणि खूप भारी माणसं आहेत. म्हणजे हे एकटेच दिसत आहेत, हे सगळी माणसं आहेत ना, सगळे कॅमेरामन आहेत, सगळेच तितकेच माझे प्रिय माणसं आहेत. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. थैंक यू डॉक्टर. एक आदमी आया, उसने काम किया और वो चला गया, लेकिन कैमरामैन वहीं रहता है और वो कईयों को दिखता है. तो उसमें से कुछ ऐसा लगता है कि शायद इसके अंदर कुछ ऐसा चीज है जो आगे जाके बहुत कुछ करेगा. थैंक यू ललित सिंह. थँक्यू. आणि आता जुहूला बंगला झाला की आपण पार्टी करू. आमीन आमीन. थँक्यू सर, थँक्यू. जोरदार टाळ्या. तर मंडळी आता इथे येणार आहे पळून गेलेलं एक प्रेमी जोडपं ज्यांनी लग्न केलंय आणि आता घरच्यांची परवानगी मागण्यासाठी ते आलेले आहेत. बघूयात मग आता घरचे परवानगी देणार का. हे धमाल प्रहसन आपल्यासाठी घेऊन येत आहेत स्नेहल सिदम, गायत्री दातार, उमेश जगताप आणि भाऊ कदम. घ्या चहा घ्या. त्यापेक्षा विष दे. बर, हॅपी बर्थडे. ते काय तुम्हीच म्हणालात ना विष दे. हे सडलेल्या मेंदूचे विष म्हणजे जहर दे, जहर. आता काय मी वाचत नाही. अहो चष्मा हरवलाय का, डोक्यावरच आहे तो. तुम्ही ना बाई एक नंबरचे वेंदळेच आहात. वाचत नाही म्हणजे आता जिवंत राहावं असं मला वाटत नाही. हे बघा, असं मरण्या बिरण्याच्या गोष्टी करायच्या नाही. कसं दिसेल ते माझं असं पांढरं कपाळ. पांढरं कपाळ, कलर चुकतोय असं वाटत नाही का ग तुला. ते सोडा हो तुम्ही. मला सांगा, तुम्ही का असं जुलाब आणि खोकला एकत्र झाल्यासारखं दिसताय. का म्हणजे तुला माहित नाही का, एका बापाची तरणी ताटी पोर एका पोराचा हात धरून पळून गेली. त्या बापाच्या जीवाला काय वाटत असणार तुला नाही कळणार. ते गप्पी. नाही नाही नाही, मला नाही कळणार. म्हणजे पोरगी काही तुमच्या एकट्याचीच होती का, मला काही तिने आई म्हणून दत्तक घेतलं होतं का. माझी पण पोरगी पळालीये. गप्पस, तुझ्यामुळे घडलंय सगळं. माझा मोबाईल दिवसभर चेक करण्यापेक्षा तिचा केला असतात ना तर ही वेळ आली नसती. तुम्हाला जर वाऱ्यावर सोडलं असतं ना तर तिचा बाप पळून गेलाय म्हणून आम्ही दोघी रडत बसलो असतो. गप्प बस. काय बोलतेस तू. एके दिवशी ना तुझी जीभ ना असं सांडशीने बाहेरच काढतो बघ मी. बघा भाषा बघा. म्हणे प्राध्यापक, PhD शोभताय का. आयुष्यभर तुला सांभाळतो ना शोभत नसताना, ते चालतं. आई! आता रडून काय फायदा आहे. अहो, सोनिया, माझी सोनिया. बाबा
इथे पण टायमिंग चुकले. अहो पाया पडायच्या आधी 2 मिनिटं जायचं ना. जाऊ दे ग, त्यांचं टायमिंग घडलेलंच आहे. बघा टायमिंग बद्दल कोण बोलतोय? तू का आलीस? हा, त्या मवाल्यानं तुला वाऱ्यावर सोडलं ना? काय जावई बापू तुला सोडून गेले? अगं नाही ग आई, तसं नाहीये. अच्छा म्हणजे जावई बापू मेले. अगं चुका बस, ठणठणीत येत ते. आई बाबा, मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आलीये. म्हणजे म्हणजे मी लग्नानंतर तुमच्या दोघांचा आशीर्वाद घ्यायला आलीये. अय्या म्हणजे जावई बापू इथे येत आहे. थांबा मी पटकन निरंजन तयार करून आणते बाई. सुरेंद्र या हो, झाली एंट्रीची वेळ. अरे अहो तुम्ही जरा बाजूला व्हा रिक्षावाले. जाऊ बापू येतात आमचे. वा, जरा बाजूला. हा, अहो सुरेंद्र. बाबा, काही काय बोलताय? हेच आहेत माझे सुरेंद्र. आई ओवाळतेस ना त्यांना? अगं याचं तोंड बघून माझा ओवाळ्याचा मूडच गेला. चालायचं. अहो माझ्या जन्माच्या वेळी पण माझ्या बापाचा मूड गेला होता. हसण्याची गोष्ट नाहीये ही. दात काय काढताय? बाबा, माझ्या सुरेंद्रांना असं वेडवाकडं बोलायचं नाही हा. सुरेंद्र ह्याचं नाव ना दलिद्र असायला पाहिजे होतं. वा जानू वा, तुझा फादर जाम चरबी आहे त्याच्यात. काय चरबी? बघितलीस त्याची भाषा बघितलीस? हा, जशी काही तुमच्या तोंडातून मगासपासून फुलच पडतायत ना. जाऊ दे गाई, बाबांना सवयच आहे वेडवाकडं बोलायची. तू ओवाळतेस ना सुरेंद्रांना? हा ओळा. जसे काही युद्ध जिंकून आले, हत्तीवरून साखर वाटा. हे जानू, तू सांगितलंच नाही मला तुमच्याकडे हत्ती येते. नाही, ती पद्धत असते बोलायची. असं आणि हे कसले हत्ती पाळतायत? एकदा ह्यांनी कासव पाळलं होतं, कासव. ओ कासव, यू मीन टॉन्सिल. नो जानू, टॉर्टॉइज. हा तेच ते. कुठं आहे कुठे तू? यांच्या बडबडीला कंटाळून पळून गेलं. अगं काय बोलतेस तू? बरोबरच बोलते ती. सतत त्याला घाबरट आळशी म्हटल्यावर कशाला राहील ते? मी कशी राहते ना माझं मला माहित बाई. तू गेलीस ग पळून, सुटलीस बाई एकदाची. तुला मिळालाय मनासारखा नवरा, पण माझं काय? मी कुठे पळून जाऊ? जा ना, जा पळून. 1 कोटी रुपये दिले ना कुणाला तरी तुला पळून घेऊन जाणार नाही. सासरे बुवा, माझ्या सासूला काय बोलायचं नाही सांगून ठेवतो. बाई कोणाला तरी माझी कदर आहे ग बाई. जावई बापू तुम्ही बसा ना. अहो हे काय करताय? बस. अहो इकडे बसा. सोनिया, ह्याच्यासाठी तू पळून गेलीस? हो ना. अहो सतत आमच्या मागे मागे असायचा, संशय सुद्धा येऊ दिला नाही. सतत मागे मागे असायचा, मग संशय कसा काय नाही आला? मला वाटलं माझ्यावर लाईन मारतोय. हो सासूबाई काय बोलताय तुम्ही? अहो माझ्या डोळ्यात तरी बघा. अहो जावई बापू, एवढ्या लांबून तुम्ही एवढसे दिसायचात. डोळ्यांच्या जागी माचिसच्या काडीचे गुल ठेवले तसं वाटायचं. अहो जरा जवळून बघितलं असतं ना तर माझ्या डोळ्यातला फरक कळला असता तुम्हाला. मी तुमच्याकडं असं बघायचं. हे काय? आदर. आणि मी हिच्याकडं असं बघायचं. हे काय? प्रेम. शाळेतल्या गॅदरिंग मध्ये सुद्धा तुझ्यापेक्षा चांगला अभिनय करतात. गप्पा बसा तुम्ही. जावई बापू, हा. आम्हाला तुमच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. मला तरी कुठे काय माहितीये. माहिती असतं तर लग्न झालं असतं का आपण? एक मिनिट, तुला ना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय मला. सांगू? सांगा. हे ज्या कॉलेजला शिकवतात ना त्याच्या बाहेर माझी पानटपुरी. पानटपरी. पानटपरी म्हणाला. ऑफिसर असल्यासारखा वाव पानटपरी असं करते. हो सासरे बुवा, माझ्या बापाने PhD केली असती ना तर मी पण झालो असतो ऑफिसर. हे बघ, माझा बाप फटाक्याच्या कारखान्यात कामाला होता, तरी सुद्धा मी झालो ना प्राध्यापक.
वाटलंच मला या घरात कुणीतरी फटाक्याच्या कारखान्यात कामाला असणार. कशावरून? घरात उगाच काय आयटम बॉम्ब आहे नक्की कोणाला म्हणाला? ते तुम्ही तुमचं ठरवा. लाजताय काय? लाज वाटण्यासारखं हे. गप्पा बसा तुम्ही. जावई बापू, तुम्ही पहिल्यांदाच घरी आलात. सांगा जेवणासाठी काय काय करू? म्हणजे काजू करी करू का किंवा पनीरची भाजी? पुरणपोळ्याच करते बाई मी. अहो नाही एवढं कशाला. अहो गरीब आहे मी, मला हे खायची सवय नाही. बाई ग, किती साधा आहे माझा जावई. फक्त एक कोंबडं कापा, ऍडजस्ट करीन. काय? नॉनव्हेज? हे शाकाहारी घर आहे, मांसाहारी इथं अजिबात चालत नाही. इतकं शाकाहारी घर आहे की उंदीर आले तरी माणसाला येऊन देत नाही ते घरात. बघा, उंदर चालतात आणि सुरेंद्र चालत नाही तुम्हाला. माझ्या नवऱ्याच्या मनासारखं जर होणार नसेल तर आम्ही बाहेर जातो जेवायला. अगं काय बाहेर जातो, जरा विचार करायला वेळ तरी दे. अगं पहिल्यांदा सासरी आलोय मी, मग सासूबाई मला नाराज नाही करणार आणि मी पण त्यांना नाराज नाही करणार. हो तुम्ही सांगा ना, ते बनवते बाई मी. माझ्या घरात मटण मच्छी बनवलेलं मला अजिबात चालत नाही. ठीक आहे, वरण भात रेडी आहे. मी त्याच्यामध्ये खेकडे सोडते आणि मस्तपैकी फोडणी घालते. वा सासूबाई, अजून काय हवंय? काय बोलतेस तू? वरणात खेकडे? अहो मस्त लागतात, तुम्ही पण एकदा ट्राय करा. तुला कसं काय माहित? तू खेकडे खातेस? नाही, मी कुठे खाते, मला ते अजिबातच आवडत नाही. असं तोडायचं, त्यातलं गर काढायचं आणि करून खाते. मला अजिबातच नाही आवडत बाई. माझी मैत्रीण आहे ना, ती खाते, तिने मला सांगितलं. वा वा वा, खेकड्याचं वरण आणि वर तुपाची धार, आहा मजाच आहे. कशा बरोबर काय खातात हे सुद्धा माहित नाही तुला. बरं असू दे, जावई बापू तुम्ही बसा. आता आलाच आहात तर 4 दिवस इथे मनसोक्त राहा. अहो काय 4 दिवस? नाही मी महिनाभर राहीन. आणि जास्तच आवडलं तर कायमचा पण राहीन. इथं माझ्या घरात अजिबात राहायचं नाही. कुणाच्याच नशिबात असतं जावयाच्या सेवेचं सुख. हो ना, आणि लग्नात सेवा नाही केलीत, लग्नानंतर तरी करा. अजिबात जमणार नाही. जायचं ना, याच्या घरी जाऊन राहा. अहो माझं घर असतं तर इथं कशाला आलो असतो, माझ्या घरीच ठेवली असती तिला. मीच पानटपरीत बंद करून राहतोय. आणि बाबा, तुमची एवढी लाडाची लेक अशी पानटपरीत झोपते, कसं वाटेल ते? कसं वाटेल? याचं स्वतःचं घर नाही. तू काय बघून प्रेमात पडलीस का? माझं मन. असो, तुमची 1200 रुपये उधारी आहे ना, ती माफ केली. अरे तुम भी क्या याद रखोगे, किस रईस से पाला पडा था. यांची पान टपरीवर उदारी आहे. गप्प बसतो तू. हे घे तुझे 1200 रुपये. आणि तू माझ्या घरात इथे राहू नको. 2 अंड्यासाठी कोंबडी पाळणं मला अजिबात परवडणार नाही. अरे काय माणूस आहे, शाकाहारी माणूस, आणि अंड्याचं उदाहरण देतो. या घरात अंड्याचा विषय नको. का? तोंडाला पाणी येतं. तू अंडे खातेस? त्याचं काय आहे ना बाबा, तुम्ही नसताना आम्ही दोघी सगळंच खातो. माझं घर अपवित्र करून टाकलं तुम्ही. अंडी खातात, अंडी. अरे काय कुठलं? अंडी फुटली बहुतेक. हे आपलं कप फुटला, कप. तुम्ही दिवस रात्र शिव्या देता, त्याच्याने नाही होत का घर अपवित्र? जाऊ दे मामी, नका ना मनावर घेऊ. आहो असतो एखादा नवरा आडमुठ. तुम्ही स्वयंपाकाची तयारी करा. 1 मिनिट. कुणी कुठं जाणार नाही. मी आधी याची चाचणी घेणार आणि मग ठरवणार याला स्वीकारणार का नाही स्वीकारणार ते. चालेल, तुम्ही याची चाचणी नक्की घ्या, पण चाचणीचा रिझल्ट जर पॉझिटिव्ह आला तर तुमच्या प्रेमाचं वॅक्सिन यांना नक्की द्या. काय करावं रे हिचं? कसं बोलते? गप्प बस तू. चालेल. अरे सुरेंद्र, ते नाव न घ्यावंसं वाटत नाही. खाली बस बस. मला सांग, किती कमवतोस? म्हणजे बघा, समोरच्यानी सगळी उधारी दिली तर बक्कळ कमवतो. माझ्याकडे बघून काय बोलतोस रे? दिले ना तुझ्या 1200 रुपये? हा दिलं. खुशाल 1200 रुपयाची उधारी ठेवताय. मी 200 रुपये लिपस्टिक साठी मागितले परवा, तर ते नाही दिले तुम्ही. सासूबाई, तुम्ही पान खायला सुरुवात करा. लिपस्टिकची गरजच लागणार आहे तुम्हाला. गप्प बस. मला सांग, तुझ्याकडे 4 व्हीलर आहे? विषय का? किती सीटर आहे? म्हणजे बघा 10-12 आणि अजून असेल पण.
10-12 सीट आहे हा एवढे लोक बसतात बसत नाही मग बाजूला उभे राहतात. चुलत्याचा गाडा आहे ना केळ्याचा. त्याची पानटपरी चुलत्याचा केळ्याचा गाडा बघा काय खानदान आहे बघा. थँक्यू सो मच बाबा. अगे कौतुक नाही करत आहे किती बावळट पोरगाना हे सांगतोय. आई आई बघ कसं घालून पाडून बोलतात सुरेंद्रांना. गप बेटा रडू नकोस. अगं मी किती रडायला पाहिजे. निदान तू तुझ्या मनासारखं जोडीदार तरी निवडलास. अगं माझं काय. तुमचं काय. 22 पोरांनी नकार दिला मला. रोज देवाला साकडं घालायची. एखाद्या माकडाचं स्थळ आलं तरी चालेल मला. मग काय देवाने ऐकलं आणि यांचं स्थळ आलं मला. मला खरंच अक्कल नव्हती. 22 पोरं पळून गेली ना त्यावेळेसच मला कळायला पाहिजे होतं. मी ज्यावेळेस होकार दिला ना तर हिचा बाप असा आनंदाने डान्स करत होता. तेव्हाच मला कळायला पाहिजे होतं. आनंदाने डान्स का करत होता. कसं असतं बेटा 100 रुपये कमवण्याच्या आनंदापेक्षा ना 10 रुपयाची फाटकी नोट खपवायचा आनंद ना खूप जास्त असतो. मी फाटकी नोट आणि तुम्ही कोण. मी आहे ना म्हणून टिकली. दुसरी कोणी असती ना तर स्वप्नील जोशींचा हात पकडून पळून गेली असती. अयो त्यांना कशाला शिक्षा. नाही शास्त्री बोलणं कशाला शिक्षा. शिक्षेवरून मला आठवलं ना. क्यू दिलं तरी पाठांतरची बोमच आहे. ते नाही शिक्षेवरून मला आठवलं पोरं बाळ झाल्यावर त्यांच्या शिक्षणाचं काय करणार आहेस तू. विषय आहे का. स्वतः शिकवणार मी पोरांना. मग पोरग 4 वर्षाचं झालं ना की त्याला पापड विकायला लावणार. 10 वर्षाचं झालं का पंक्चरच्या दुकानात कामाला लावणार. आणि त्याच्यापेक्षा मोठं झालं तर माझ्या पानटपरीवर कामाला पाठवणार. आणि तो तिथं सेटल झाला का आम्ही नवरा बायको हरिहरी करायला मोकळे. हाऊ रोमॅन्टिक. अगे रोमॅन्टिक काय लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. काय विचार केला होता बाई. एकुलते एका पोरीचं लग्न थाटामाटात लावू. अहो बट कशाला टेन्शन घेताय सासूबाई. आम्ही परत लग्न करतो ना. हो आई खरंच आहे. आम्ही परत लग्न करू आणि तुला जी काही हाऊस माऊस करायची आहे ना ती तू करून घे. हो चांगलं मंगल कार्यालय बघा आणि सगळ्या नातेवाईकांना बोलवून घ्या. त्यांना काय सांगायचं हे दाखवायचं का. ना खानदानाचा पत्ता ना कशाचा पत्ता ह्याला दाखवायचा तिकडे. तुला हसायला काय झालं. अहो सासरे बुवा अहो माझी पानटपरी नाही. मी चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर कामाला आहे. 40,000 पगार आहे मला. काय सांगता जावई बापू तुम्ही मला खूप आवडलात. तुम्ही पण लगेच हो म्हणून टाका. ठीक आहे हरकत नाही. कंपनीत कामाला आहे 40,000 पगार आहे मस्त. जानू बरं झालं तुझ्या घरच्यांनी तरी होकार दिला. तुमच्या घरचे तयार नाहीत का. नाही ना. काळजी करू नका आम्ही बोलतो त्यांच्याशी. कोण कोण असतं घरी. तिघं आम्ही. मी माझी बायको आणि माझा मुलगा. अरे माकड तोंड्या म्हणजे तुझं ऑलरेडी लग्न झालंय. हा तुझ्या थांब आता येणार आहे या बाजूला परत एकदा निखिल. तुझ्याकडे येणार आहे. मोहित ही व्यक्तिरेखा तू साकारतोस आणि खर तर पहिल्यांदाच तू असा रोल करतोस का की आधी केला होतास. नाही झी मराठीवर तू तिथे बी पासून शिव्या खायची मला सवय झाली. लोक प्रचंड शिव्या घालतायत. आम्ही शूट करत असताना सुद्धा आम्हाला सांगतात की तुम्ही रस्त्यावर फिरू नका लोक मारतील तुम्हाला. आणि ती कायदाशीर कुठे असं बायका म्हणतात. ही कायदाशीर कुठे सतत मला कानाखाली मारत असते. पण यातल्या किती खऱ्या बसल्या. खऱ्या बसल्या ना. परवाच बसली एक खरी. आणि खऱ्या बसल्या. हो ही दादा त्याचे 2 खऱ्यांपैकी एक गायब आहे. तुम्हाला लक्षात आलं का. कारण तो फेमस आहे त्याच्यासाठी. त्यातली एक दिसते ना. आता लक्षात आलं कारण काय. अच्छा. आणि जसं ही म्हणाली वाईट वागायला मजा येते तसं. वा 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 खूप साऱ्या शुभेच्छा निखिल तुला. थँक्यू. आता येणार आहे मोमोकडे. ही व्यक्तिरेखा पण खूप गाजतीये सध्या. खूप चर्चा आहे. बरं तुम्ही आज तू नॉर्मलच लिपस्टिक मध्ये आली का विसरलीस लावायला गडबडीत. तुझे ते जे काही वेगवेगळे सप्तरंग तू वापरतेस ते. मी ऍक्च्युली अशीच सिंपल आहे.
हा ते खूप अपोजिट कॅरेक्टर आहे म्हणजे माझ्या स्वभावाच्या सुद्धा. अच्छा, या म्हणजे तू तशी लिपस्टिक लावत नाहीस, मग कोणाची आयडिया कोणाची आहे? नाही मी जेव्हा सेटवर जाते आणि सर मेकअप वाढवून ये, लिपस्टिक डार्क करून ये, ते असे करतात. तुला काय प्रतिक्रिया येतात आता तू जेव्हा बाहेर असतेस किंवा फॅन्स भेटतात? लिपस्टिक अशी लावू नको सोडून. ऍक्च्युली मला ना कोणी ओळखत नाही लवकर. विदाऊट मेकअप मी फारच वेगळी दिसते. म्हणजे नऊवारीत जातेस का बाहेर फिरायला? असं कसं काय? एवढं तर नाही ना, प्लास्टिक वेगळी जात असेल. नाही खरंच नाही ओळखू येत कारण की ती मी अशी अगदी टॉमबॉय सारखी अशी फिरत असते. ती माझ्या समोर आली सेटवर जेव्हा आणि एकदम सुंदर अशी काहीतरी मला वाटतं सिंगापुरी पोपटच आला माझ्या ऑरेंज निळं पिवळं सगळं एकत्र काय काय होतं पण गोड म्हणजे कॅरेक्टर. तसा काय फोटो आहे का तुझ्याकडे त्या दिवशीचा? हो आहे ना, ते वेगवेगळे सगळं ऑरेंज अँड ब्लू अँड हे काय फार मस्त दिसते ही. मग नंतर ही पॅकअप नंतर जी दिसली ते म्हटलं अरे हिला तर मी बघितलंय बऱ्याच वेळेला गल्लीमधनं चालताना आणि इतकी ती वेगळी दिसते. वा 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 वा. आता येणार आहे रॉकीजी तुमच्याकडे. हॅलो. बापरे, तुम्ही हिंदीत पण काम केलं असेल ना? होय होय. हा, म्हणजे चाचा चौधरी मधले साबू तुम्हीच ना? ते नाही, ते माझे ग्रेट ग्रेट ग्रँडफादर होते. या ना जरा जवळ या ना. अंकुर आहे ना, अंकुरला उभा करतो इकडे. अंकुरला उभा करायला पाहिजे. हा ना, बघा ना हाईट तर बघा काय. बापरे, किती सर किती? 6'1.5" ऑफ शूज आणि 6'2" विथ शूज. काय का असे ना, लय मोठे आणि बॉडी बिडी तर काय म्हणजे ह्यातनं एक साधारण 3.5 निलेश साबळे होतील याच्यामध्ये. मी खरं सांगू का, मी हिंदीमध्ये एका शो मध्ये यमराज प्ले करत होतो आणि त्याच्यासाठी मी खूप पुट ऑन झालेलो. म्हणजे आय वॉज 125 kgs फॉर दॅट रोल. पोट वगैरे मी खूप वाढवलेलं कारण 2.5 वर्ष मी तो शो करतोय. आणि ह्यांचा फोन आला की अरे असं असं करायचं. आणि ज्या दिवशी फर्स्ट रीडिंग किंवा काय मीटिंग होती आमची त्याच्या 1 महिन्याआधी मी म्हटलं नाही तर युग आता तुला बारीक व्हायला लागेल, यू हॅव टू डू इट. झी करायचंय. म्हटलं ओके. सो आय स्टार्टेड माय वर्कआउट इन माय डाएट्स आणि विदिन अ मंथ स्पॅन मी एक 20 kgs कमी केले. येस, एका महिन्यात? येस. आणि घरी राहू ना, जिम वगैरे. त्याच्यात मला थोडासा सेमी सायटिका वगैरे झाला, वर्कआउट थोडं कमी झालं, बट इट वॉज पॉसिबल. म्हणजे क्रेझी, डेडिकेशन क्रेझी होतं. लक्षात आलं होतं. करू शकतात. 21 किलो करतात. आज मी सांगू शकतो मी 100 kgs आहे. 101 आहे. बट आय एम हॅपी. तरी 19 किलो कमी झालं. हो हो. वा वा, थँक्यू सो मच. तर आता येणार आहे डॅडींकडे. डॅडी बिचारे तिकडे शांत बसलेले. सिरियल मध्ये पण ते खूप शांत असतात आणि खरं तर पोरगी फक्त यांनाच जास्त छळते, डॅडींना फार छळत नाही. त्याचं कारण मला डॅडींनाच विचारायचंय. काय सांगाल सर? कारण मी तिच्या गुड बुक्स मध्ये, मी तिच्या टीमचा मेंबर आहे. अच्छा, तुम्हाला काय प्रतिक्रिया येतात पण आता बाहेर मला फॅन्सच्या? हल्लीच नवीन फ्रेंड रिक्वेस्ट यायला लागल्या ज्या 18-20 वर्षाच्या मुली असतात सगळ्या. आणि सर्वसाधारणपणे अशा रिॲक्शन येतात. पहिली, तुमची सिरियल मी रोज बघते, तुमचं काम खूप छान होतं. वा. तिसरं, शाल्वचा नंबर मिळेल का? आता परत एकदा इकडे येणार आहे काका. बने, तुम्ही खूप दिवसांनी एक वेगळी भूमिका करताय, काय सांगाल? खरं तर ही सिरियल मला एकदम जवळची वाटते कारण माझा जन्म हा चाळीमध्ये झाला आहे आणि मी अशी कुटुंब चाळीमध्ये बघितलेली आहेत की जी एकत्र राहतात, त्यांच्यामध्ये खूप समस्या असतात, खूप प्रॉब्लेम्स असतात आणि प्रॉब्लेम फेस करता करता ते एकमेकांचा हात सोडत नाहीत. ह्या गोष्टी मी अतिशय जवळून बघितल्यात. मी अनुभवले त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे दादाची सायकल म्हणा किंवा कामावर गेलेला दादा म्हणा किंवा घरी येताना आपल्या भावंडांसाठी तो वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येतो. ह्या गोष्टी मी अतिशय जवळून बघितल्या आहेत. त्यामुळे मला अतिशय जवळची वाटते ही सिरियल. सो थँक्यू की झीने मला एवढी चांगली सिरियल दिली आणि अजयने परत एकदा मला खूप विश्वासाने बोलवलं आणि सांगितलं की तू हे काम कर म्हणून. सो थँक्यू अजय. वा वा वा. काकी आता तुमच्याकडे येणार आहे. काकी खरं तर तिकडं फार वेगळ्या दिसतात, इकडे आज खूप वेगळ्या दिसतात त्या. तिकडे म्हणजे एकदम बिचाऱ्या आणि चपात्या वगैरे त्याच बनवत असतो. तुम्ही पण करता नाही असं नाही. काय सांगाल मग तुम्ही या भूमिकेबद्दल? म्हणजे किती चपात्या आतापर्यंत बनवल्या असतील तुम्ही साधारण? 2, 9, 9 एवढ्याच. म्हणजे 2, 9, 7, 2, 9, 8,
299-200-200 300-300 ग काकी. इश चुकलं हे काय, हे कुठून आलं? मला ही आयडिया जाणून घ्यायची. हे मला फार आवडतं ते ऐकायला. ते रोज जेव्हा तुमच्या सिरियल मध्ये सुरू होतं हे तेव्हा. सगळं आमची क्रिएटिव्ह टीम आहे. लेखक, दिग्दर्शक, त्यांची ही कल्पना आहे. आणि हे इतकं आता ह्याची मजा यायला लागली आहे की लोक लिहितात, काकी अगं 300-300 असतात ग, असं करून आता काकी आता गणित चुकू नको हा, असे मेसेजेस यायला लागलेत आता लोकांचे. तर ती एक मजा येते. वा 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 वा, खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा. आता येणार आहे चिन्याकडे. वा वा, चिन्या मला फार आवडतो हा कॅरेक्टर. दिसायलाच तो इतका मस्त आहे, गोड आहे असा. तुला टेन्शन नाही मित्रा, तू ऍक्टर भारी असशील, पुढे जाऊन काही करशील, पण तू करोडपती होणार. लॉटरी आहेत आज. डोक्यावरचे नुसते विकून जरी तू स्वेटर बनवलेस ना तू करोडपती होशील. एवढी लवकर आहे तुझ्याकडे. एवढी भारी हेअरस्टाईल फक्त मॅक देशपांडेंचीच मी आतापर्यंत बघितली. असं काय मला 2 दिवसापूर्वी म्हणत होता की सर काय ना मला आपल्याला जायचंय तिकडे हवाई उद्या ना, तर थोडे केस वाढलेत जास्त, तर मी जरा म्हटलं अरे यासाठी तुला कास्ट केलंय म्हटलं. नको कापू. नाही पण ते हवाई उद्याचीच क्रेज आहे का. मी जेव्हा मी सांगितलं की आजीला किंवा इन जनरल की आता म्हणजे सिरियल करणार, की आत्याला सांगितलं सिरियल करणार, काय मग हवाई उद्या, हीच पहिली रिॲक्शन. काय मग हवाई उद्या, म्हटलं हो सिरियल तर सुरू होते, हवाई उद्यामध्ये कधी येणार. कमाल आहे, हे पहिली रिॲक्शन सगळ्यांची. त्यामुळे ही हवाई उद्याची क्रेज आहे. वा 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 वा. आणि तू आता परत परत येत राहा, या आमच्या शुभेच्छा आहेत तुला. आज खूप छान वाटतं की 2 फॅमिलीज इथे बसलेल्या आहेत. आणि 2 फॅमिलीज बसलेल्या आहेत म्हटल्यानंतर छोटीशी स्पर्धा झाली पाहिजे ना. ओके, इथे एक छोटीशी गंमत करूयात. आम्ही एक इकडे ड्रॉइंग बोर्ड आणतो. तुम्हाला ड्रॉइंग करायचंय दोघांना. तुला करायचंय तुमच्या फॅमिलीसाठी, तुला करायचंय तुमच्या फॅमिलीसाठी. आणि मी गाणं सांगणार आहे, ते गाणं तुम्ही ड्रॉ करायचंय. त्यांनी गाणं ओळखायचं. बघू तुम्ही किती गाणी ओळखता, तुम्ही किती गाणी ओळखता. सुरुवात करूयात तुमच्या बसून, नंतर तू ये. अल्टरनेट खेळत राहू, बघूयात. ओके, ऑल द बेस्ट. कोण कोण किती किती करताय. तो आपल्याला ऑल द बेस्ट म्हणतोय. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. तुझ्यासाठी हे गाणं आहे. अजिबात पुटपुटायचं नाही, काही नाही. 1 मिनिट आहे भाऊ. पटपट काढ की. सुरुवातीची रिॲक्शन आहे. माझी पण हीच कॅमेरा मराठी आहे. वडाचं झाड. चिन्या आहे का हा? हा, एवढं केलं की चिन्या झाला तो. 10 सेकंद शेवटची. 10. मराठी गाणं आहे. काहीतरी गाणं तर ओळखा. 3.5 मधलं गाणं आहे. केस. हे काली काली आखे. वेळ संपली, वेळ संपली. वास सांग आता. येऊ कशी तशी मी नांदायला. येऊ कशी तशी मी येऊ कशी तशी मी नांदायला. काय करू. अरे टायटल सॉन्ग आठवलं. अरे तू बाकी नाही, तू नॉर्मल गाण्यातलं गाठोडं जरी काढलं असतं ना तरी ते होऊन गेलं असतं. पण मला हे खूप वर्जन आवडलं. म्हणजे येऊ कशी कशी मी नांदायला. बरोबर आहे. खूप केस वाढलेत, मी कशी नांदायला येऊ. शालवाला विचारायचं ऍक्च्युली की तुझा थॉट प्रोसेस काय. येऊ कशी तशी मी नांदायलाच हे पिक्चरायझेशन कसं काय. ही आपली सिरियल आहे, आपण शूट करतो. असा म्हणजे खूपच असा खाल्लाय त्यांनी. हिला ट्राय करू दे, मग परत तुला यायचं. आपण गेलो असतो तिथे, माहिती आहे ना. मला खूप आवडलं येऊ कशी तशी मी नांदायला. किती सुंदर. मला फार आवडलं. जर टायमिंग नसतं तर सकाळ झाली असती. दूधवाले वगैरे आपण सगळे एकत्र घरी गेलो असतो. यस, तिला गाणं दाखवलंय. आता बघूयात. वेळ सुरू. मी रात्र टाकली. नाही गावाकडचं आहे. विहिरीत पडला सैराट. गाणं कुठलं. सैराट झालं. सैराट ओळखलं, पण तुमच्यापेक्षा जास्त माती त्यांनी खाली. त्यांनी डायरेक्ट म्युझिकच लावून टाकलं.
नाही पण त्याने आधी सैराट. मी सैराट म्हटलं. सैराट बोलला. आमचं येऊ कशी तशी मी नंदाला नव्हतं. सैराट आणि सैराट झालं जीच गाणं आहे. गाण्याची सुरुवातच सैराट झालं जी आहे आणि त्याने सैराट ओळखलं त्याच्यामुळे काय त्या गाण्याची सुरुवातच ओळखली त्याच्यामुळे काय problem. या तुमच्यातले या. माझं ड्रॉइंग खूप वाईट आहे. नाही, तसंच पाहिजे मग आम्ही पंच कशावर सोपं आहे तुम्हाला खूपच सोपं आहे. म्हणजे अजिबात नसेल. ओके कमॉन. मराठी सगळं मराठीच आहे. कमॉन कमॉन. नाक आहे का चोच आहे. पक्षी पक्षी पोपट पोपट. अरे चित्र तर काढू दे. कुठला पोपट आहे बाई किती सोपी गाडी आहे ती. सिंगापूर पोपट. मी पोपट काढणार होते त्या हा आधी. शॉल पण दिसेल थोड्या वेळ शॉल आम्ही त्याचं नाक एकमेकांचं ओळखतो की आम्हाला बॉन्डिंग यु नो. शुभांगी दे. कारण की एवढी मी शार्प नाहीये. शक्यतो चित्र झाल्यावर ओळखा. हा बॉल चपाती चपाती. चित्र कमालच आहे. झारी झारी झारी. तेल आधी हाताला चटके. चपातीवर सॅनिटायझर मारतात. पुरणपोळी पुरणपोळी रोटी पोळी फिश आणि चपाती फिश करी. ही पोळी वा हे खरंच चांगलं होतं. डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट आहे. आणि त्यांनी किती छान म्हणजे इकडे तूप दाखवलं एक. आणि गंमत बघा किती त्या म्हणजे चांगल्या गृहिणी असतील इथली पोळी पण गोल आली. अशी काढली तरी ती गोलच झाली ना म्हणजे पटकन. किती त्या छान गोल चपाती आणि सुरमई पण आहे इथे. जरा घाईघाईत पंख आले तिचे. बरोबर पण पैकीच्या पैकी तुम्हाला मार्क इतकं तुम्ही भारी केलेलं आहे. थँक्यू सो मच. मजा आली या खेळात. आणि काय कोणी जिंकलं तरी जिंकलेली आहे झी मराठीची ही फॅमिली आणि येऊ कशी कशी मी नांदायलाची ही फॅमिली. पुन्हा पुन्हा तुम्ही असेच जिंकत राहा. तुम्हाला खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो. खरंच असं घर पाहिजे ना की स्वर्ग सुद्धा फिका पडला पाहिजे. म्हणजे कसं सेपरेट किचन, लिव्हिंग रूम अशी ऐसपैस, बाल्कनी तर हवीच आणि शिवाय छान मोठं गार्डन आणि त्याला लागूनच जिम. ए मुली अगं काय चाललंय तुझं अशी वेड्यासारखी का फिरते आमच्या सेटवर? मी फिरत नाहीये, मी प्लॅनिंग करतेय कशाचं? माझ्या नवीन घराचं. मग तू कशाला एवढा ताण घेतेस? ते घेतील ना आर्किटेक्ट. आर्किटेक्ट त्यांचं डोकं लावून घर डिझाईन करतात. मग आपल्याला हवं तसं आपल्या मनातलं घर कसं मिळणार? जिम, गार्डन, जवळच मॉल हे सगळंच हवं. मिळणार फक्त रुणवाल गार्डन्स मध्ये. कारण 115 एकर्सची भव्य टाउनशिप जी आहे कल्याण शीळ रोडवर, जिथे तुम्हाला हव्या तशा वर्ल्ड क्लास अम्युनिटीज मिळतील आणि मेट्रो स्टेशन ही अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर. अरे वा, हे तर अगदीच माझ्या प्लॅन नुसार आहे. मी आजच जाते. तुम्ही सुद्धा जरूर भेट द्या कारण तुम्हालाही मिळेल तुमच्या मनातलं घर. आजच बुक करा 1, 2, 3 BHK 33.1 लाखांपासून. कॉल करा 022 48 80 59 09 वर. आपल्या स्क्रीनवर दिलेला QR कोड स्कॅन करा. आता दिग्दर्शकांकडे येणार आहे. जोरदार टाळ्या अजय मयेकर यांच्यासाठी. 2 कुटुंब तुम्हाला सांभाळायची आहेत, कसं वाटतंय? खरं सांगायचं तर माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त कठीण काम लेखकांचं असतं. कारण प्रत्येक
कॅरेक्टरला न्याय द्यायला, प्रत्येक कॅरेक्टर दिसायला पाहिजे. खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. तर ती वीण बांधणं जी आहे ना, ते खरंच त्यांना हॅट्स ऑफ आहे. एपिसोड बांधताना ते खूप मेहनत करतात, चॅनल खूप मेहनत करतात. आम्ही शूट करतो, सगळे कलाकार कामं करतात, पण ते बांधणं जी असतं ना, ती बांधणी महत्वाची असते. येस, आता मी येणार आहे सुखदा आयरे यांच्याकडे. पटकथा ज्या लिहितात, काय सांगाल? आम्ही जेव्हा काम सुरू केलं होतं या कन्सेप्टवरती, तेव्हा इतकंच आम्हाला म्हणायचं होतं की ही एका सामान्य मुलीची गोष्ट आहे. म्हणजे कुठलीही मुलगी जिच्या मनात काहीतरी इन्सिक्युरिटी आहे आणि त्या मुलीला का नाही तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार मिळावा. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये विचार करणं तर एक आहेच, पण बघणं, अनुभवणं हा पण खूप मजा येते हे करायला. वा 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 वा, तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. कारण आता पुढे पुढे ही मालिका जाईल तशी गंमत वाढत जाणार आहे. जोरदार टाळ्या सुवर्ण रसिक राणे यांच्यासाठी, क्रिएटिव्ह प्रोड्युसर. सुवर्णाजी, तुम्ही काय सांगा? मला फक्त एवढं म्हणायचं की मी पहिल्यांदा झी मराठीचे आभार मानते की माझ्या नवऱ्याची बायको एक प्रोजेक्ट आम्ही पहिलं केलं जे 1300 एपिसोडच्या वरती गेलंय. आणि त्याच्यानंतर हे प्रोजेक्ट वरती आम्हाला विश्वास दाखवून तेजेंद्र नेसवणकर जे माझे पार्टनर आहेत आणि मी विश्वासाने जे आम्हाला दिलेला आहे तो विश्वास आम्ही कायमस्वरूपी त्यांना दाखवून देऊ की हे पण प्रोजेक्ट आम्ही तेवढंच चांगलं करून दाखवू. वा वा वा, होणार होणार. येस, आता येणार आहे किरण कुलकर्णी सरांकडे. काय सांगाल सर, तुम्ही संवाद लिहिता. या मंचावर एक गोष्ट सांगायला खूप आवडेल की आम्ही जे लिहितोय आणि ते जे तुम्ही करताय, समोर जे उभं करताय ना, ते इतकं सुंदर आहे आणि जे आमच्या मनात आहे ना, तीच गोष्ट आम्ही बघतो. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. खूप साऱ्या शुभेच्छा. येस, आता येणार आहे समीरजी तुमच्याकडे. कथा विस्तार तुम्ही करत असता, काय सांगाल? लोक पैसे देऊन शिकतात, इकडे आम्हाला शिकायला मिळतंय आणि त्याचे पैसेही घेतोय आणि असंच शिकायला मिळत राहू. वा, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सर. मंडळी, खूपच मजा आली. 3 भागांमध्ये या पाहुण्यांनी खूप मजा केली आणि आता पुन्हा तुम्हा सगळ्यांना पुढच्या तुमच्या सगळ्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपण परत परत भेटत राहू. याच शुभेच्छा देत थांबूयात, भेटूयात पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.